बघा, 60 लिटर द्रावणात दूध व पाण्याचं गुणोत्तर 2:3 आहे. यात किती लिटर दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणातील दूध व पाण्याचं प्रमाण 3:4 होईल. मिश्रण गुणोत्तर या घटकाशी संबंधित असलेला हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, गोष्ट मूळ द्रावणाची गोष्टी लक्षात घ्या. मूळ द्रावण हे मूळ द्रावण आहे लेकरांनो 60 लिटरचं. या मूळ द्रावणामध्ये गणित म्हणते की दूध आणि पाणी यांचं जे गुणोत्तर प्रमाण आहे 2:3 आहे. आता किती दूध किती पाणी शोधायचं कसं? उदाहरणार्थ या मूळ द्रावणात दूध किती, तर दुधाचं गुणोत्तर लिहायचं अंशस्थानी 2, छेदस्थानी 2 अधिक 3 आणि गुणिला एकूण हे मूळ द्रावण 60. 2 छेदस्थानी बेरीज 5 गुणिला 60. लेकरांनो 12 पंच 60 होतात म्हणजे 2 गुणिला 12 याचा अर्थ 24 लिटर या मूळ द्रावणामध्ये दूध आहे. किती? 24 लिटर. आता 24 लिटर जर समजा दूध आहे तर 60मधून 24 गेले याचा अर्थ 36 लिटर. हे काही काढायची गरज नाही. तुम्ही 60 वजा 24 जरी केलं तर त्याचं हे उत्तर आम्हाला प्राप्त होते. 36 लिटर दुधामध्ये पाणी आहे. किंबहुना दुसरी पद्धत अशी, हे एक जर काढलं तर दुसरं निघतेच वजा करून. दुसरी पद्धत कोणती? तर हे जे गुणोत्तर आहेत इथे चलपद x घ्यायचं लेकरांनो. 2x आणि 3x यांची बेरीज करायची. यांची बेरीज म्हणजे हे गुणोत्तर स्वरूपात हा असलेलं दूध पाणी आहे. आणि हे किती आहे एकूण द्रावण? तर 60. म्हणजे 5x ही बेरीज होते 60. एक्सला एकटं केल्यानंतर 60 कडे जाताना 5 भागीला x म्हणजे काय तर 12. आता x सोबत हे 2 गुणिला दूध किती बाबा? तर दूध 2x याचा अर्थ 2 गुणिला xचं मूल्य 12×2 24 लिटर. इथं अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे काढू शकता. म्हणजे आता मूळ द्रावणामध्ये असलेलं दूध आणि पाणी आम्हाला कळालं लेकरांनो. प्रश्न जो विचारला की आणखी किती दूध टाकावं ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील दूध पाण्याचं प्रमाण 3:4 होईल. मूळ स्थितीमध्ये असलेलं दूध किती आहे? 24 लिटर. लक्ष द्या. मूळ स्थितीमध्ये असलेलं पाणी किती आहे? 36 लिटर. किती दूध टाकावं करिता अधिक x. लक्ष द्या. उदाहरणार्थ 1 लिटर एवढं दूध टाकावं म्हणजे काय होईल? नवीन द्रावणातील, लक्ष द्या बरं का, दूध आणि या पाण्याचं जे गुणोत्तर प्रमाण आहे ते 3:4 होईल. हे अशा पद्धतीची मांडणी 3 आणि छेदस्थानी 4 असं मांडणं म्हणजेच हे लेकरांनो गुणोत्तर स्वरूपात मांडणं होय. ह्या दोन्ही गोष्टी ॲज इट इज आहेत. मग आता इथं हे गुणिला चिन्ह का? तर त्रैराशिक पद्धतीनं आता सोडवण करा. या छेदाने या अंशाला गुणा, या छेदाने या अंशाला, म्हणजे 4 सोबत 24 अधिक x हे पद बराबर चिन्ह या 2 राशी परस्परांना भागीला म्हणून बराबर चिन्ह मध्यस्थानी 3 सोबत 36 गुणिला. लक्ष द्या. आता 4 कंसातील पदाला गुणिला 24×96 होतात अधिक x गुणिला 4 4x आणि हा गुणाकार 3 × 18 1 3 3 9 1 10 108. आता 4x एकटे करा. 108 कड जाताना 96 वजा स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत लेकरांनो अधिक असेल वजा स्वरूपात, वजा असेल अधिक स्वरूपात, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी आणि छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावे लागते. प्रत्येक प्रश्नापरत मी जे बी काही गुणोत्तर आपलं जे बी त्या प्रश्नासंबंधी असलेले गुणधर्म आहेत ते प्रश्न सोडवण्यासंबंधीची काही जी रणनीती आहे, टर्म कंडिशन आहे, त्या मी तोंडातून सांगितल्याशिवाय राहत नाही. तुमच्यासुद्धा हे सगळं मुखोद्गत व्हावं हा या पाठीमागचा माझा उद्देश असतो. ही वजाबाकी किती? तर 4 आणि 8 12. आता एक्सला एकटं करा. 12 कडे जाताना 4 भागीला x म्हणजे हा 3 गेलेला भाग. x म्हणजे काय? तर किती दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणातील दूध पाण्याचं गुणोत्तर 3:4 होईल. 3 लिटर दूध टाकावं. 3 लिटर दूध टाकावं हे लेकरांनो तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं
हमखास 100% ॲक्युरेट ॲन्सर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.